नमस्कार, मी अश्विनी. विदर्भ बुलेटिनमध्ये आपण सर्वांचं स्वागत. नजर टाकूया विदर्भातील काही ठराविक घडामोडींवर. काल संजय राऊत हे काँग्रेस प्रवक्ता अतुल लोंढे यांच्या परिवारातील एका कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी नागपुरामध्ये दाखल झाले. दरम्यान आज सकाळला त्यांनी मीडियाशी संवाद साधत विविध प्रश्नांना उत्तरे दिली आहेत. विदर्भात आले संजय सचिन आपल्या सोबत आहेत. संजय राऊत विदर्भाकडे फारसं लक्ष नाही शिवसेनेत असं दिसतंय. लक्ष नाही असं नाही, विदर्भामध्ये लक्ष आता घालायला आम्ही सुरुवात करतो. कालच माझी माननीय उद्धव ठाकरे साहेबांशी विदर्भासंदर्भात चर्चा झाली आणि लवकरच विदर्भात काही महत्त्वाचे बदल होत आहेत. मंत्रीपद एकच होतं संजय राऊत यांना, त्यांनी राजीनामा दिला. आता या सगळ्या विषयावर आता हळूहळू माननीय पक्षप्रमुख निर्णय घेत आहेत. ते पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे सक्रिय झालेले आहेत. त्यांची तब्येत मधल्या काळात थोडी बरी नव्हती बरं का, आणि संघटनात्मक दृष्ट्यासुद्धा त्यांनी आता राव को आप पहचानते हैं, बहुत ही जुझारू नेता है. संघर्ष करके पूरा राजनीतिक जीवन उनका यहाँ तक पहुँच गया है और उसमें वो क्षमता है के.सी. राव साहब में कि सबको साथ लेकर नेतृत्व करे. उद्धव जी के साथ भी उनकी बहुत ही अच्छी बातचीत है. सर, किसी को सर प्रचार में किसी को आतंकवादी कहा जा रहा है, किसी को अलगाववादी कहा जा रहा है. तो साइकिल को भी बॉम्ब विस्फोट से जोड़ दिया गया है. देखिए, ये तो उनकी आदत है और आदत उनकी मजबूरी भी है. जब ये लोग हारने के कगार पर खड़े होते हैं तो इस प्रकार के आरोप करते हैं. उत्तर प्रदेश में भारतीय जनता पार्टी हार रही है और तो आखिरी हाथ पांव मारने की कोशिश चल रही है. इस देश में डेमोक्रेसी खत्म हो रही है, उसका ये एक परिणाम है. पाटील म्हटले की संजय राऊत यांनी शिवसेना संपवण्याचा कंत्राट घेतलेला आहे. मी उद्धवजींना विनंती करतो. नाही बघा, त्याने आमच्या पक्षामध्ये अशा प्रकारे आमच्या पक्षप्रमुखाला विनंती करण्याची गरज नाही. बाळासाहेब ठाकरेंपासून आतापर्यंत मी या पक्षाच्या मुख्य प्रवाहात ठाकरे परिवाराबरोबर. त्याने आम्हाला फार ज्ञान देण्याची गरज नाही. त्यांनी त्यांचा पक्ष सांभाळावा. त्यांचाच पक्ष कणाकणानं रोज झिजतो आणि संपतो आहे. त्यांनी त्यांच्या पक्षाचं काम करावं, आम्ही आमच्या पक्षाचं काम करतो. पोलीस आयुक्तांची भेट घेतली, नागपूर पोलीस आयुक्तांची भेट घेतली. काय आणि दौडण्यासंदर्भात माहिती घेतल्याचं बोललं जातं. सदिच्छा भेट हे अधिकारी आमच्या मुंबईत सुद्धा काम करत. त्यांचे माझे फार बघा काही गोष्टी व्यक्तिगतरित्या भेटतो. तुम्ही ज्यांची नावं घेतली त्याच्यासाठी मला कोणत्या पोलीस अधिकाऱ्यांना भेटण्याची गरज नाही. सगळं काही आहे आणि शक्यतो नागपुरात येऊनच मी त्या सगळ्या विषयावर बोलेन लवकरच. धन्यवाद. नक्कीच नागपूर बदललं आहे. मी नागपूरला 2 वर्षांनी आलो. मला वाटतं मागच्या अधिवेशनात मी जे पहिलं अधिवेशन झालं मुख्यमंत्र्यांचं तेव्हा मी त्यांच्याबरोबर आलो होतो. नंतर कोविड काळामध्ये येऊ शकलो नाही, काही बंधनं होती. पण आता मी हळूहळू नागपूरला येणं सुरू करतो आहे. निवडणुका वगैरे आहेतच, पण संघटनात्मक बांधणीसाठी शिवसेनेचं नागपूर विदर्भ, नागपुरात माझा तळ असेल. विदर्भामध्ये शिवसेना जी आहे सर गेल्या काही दिवसांमध्ये राजकारणाची भाषा जी आहे तो स्तर जो आहे तो घसरत चाललेला नाही. अजिबात महाराष्ट्राची एक परंपरा आहे, संस्कार आणि संस्कृती आहे, ती आमच्यावर सुद्धा आहे. नक्की शिवसेनेची एक वेगळी भाषा असते. धनगर समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात निवेदन देऊनही शासनाकडून दखल घेतली जात नसल्याने आज सकाळला 7 वाजल्यापासून 22 वर्षीय तरुणानं BSNL कार्यालयाच्या आवारातील 300 फूट टॉवरवर चढून आंदोलनाला सुरुवात केली आहे. आणि जोपर्यंत प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत टॉवरवरून खाली उतरणार नसल्याचा पवित्रा या तरुणानं घेतला. धनगर समाजातील मेंढपाळांवर वन विभागानं दाखल केलेले खोटे गुन्हे खारिज करावेत, सराई क्षेत्र खुले करावेत. त्याचबरोबर धनगर समाजाला या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी धनगर समाजाच्या विविध संघटनांकडून आंदोलने केलीत, निवेदनं दिलीत. मात्र शासन प्रशासनाकडनं याची कुठलीही दखल घेतली नसल्यानं मातोळा तालुक्यातील वरुडी येथील 22 वर्षीय सोनाजी शांताराम पिसाळ या तरुणानं टॉवरवर चढून आंदोलन सुरू केलंय. कार्यालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या परिसरामध्ये असलेल्या टॉवरवर चढून आपल्या मागण्या मान्य करून घेण्याची ही तिसरी घटना आहे. गेल्या काही तासापासून हा युवक टॉवरवर चढून आंदोलन करतोय आणि आपल्या मागण्यांवर कारवाई करण्यासंदर्भात जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत खाली उतरणार नसल्याचा पवित्रा या तरुणानं घेतलाय. त्यामुळे आता प्रशासन काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
जय मल्हार मित्रांनो, मी सोनाजी शांताराम पिसाळ. मी बुलढाणा इथे BSNLच्या टावरवर चढलेलो आहे. तुम्ही बघू शकता. मी याच्याकरता चढलेलो आहे का जोपर्यंत ST आरक्षण धनगर समाजाला लागू करत नाही आणि जोपर्यंत मेनपाळाला सुरक्षा किंवा पासेस याच्याबद्दल चर्चा होत नाही तोपर्यंत मी उतरत नाही आहे. ही माझी मागणी आहे. जय मल्हार. आज सकाळी 7 वाजता सोनाजी पिसाळ हा मुलगा टावरवर 300 ते 350 फूट वरती गेलेला आहे. तरी प्रशासनानं कुठलीही दखल न घेता या ठिकाणी कोणीही उपस्थित राहिले नाही. फक्त पोलीस कर्मचारी या ठिकाणी उपस्थित राहिले आणि कोणीही गैरसमज करू नये की सोनाजी हा विनाकारण वर चढला म्हणून, की सोनाजी हा समाजाच्या भावना लक्षात घेऊन आणि समाजाला न्याय देण्यासाठी वरती गेलेला आहे आणि समाजावर वारंवार अन्याय होत गेले त्यामुळेच तो वरती गेला. आणि असा एकच अन्याय नाही तर वारंवार बरेचसे अन्याय झाले. आता मागे एक साखरखेडा येथे एका ट्रकवाल्यानी त्याच्या चुलत भावाला अर्धा ते 1 किलोमीटर फरफडत आणलं आणि त्याला त्याच्या भावालासुद्धा न्याय मिळाला नाही. त्याची गाडीसुद्धा सुटली आणि तो आरोपीसुद्धा सुटला. आणि बरेचसे मेंढपाळांवरती खोटे गुन्हे दाखल होतात आणि या फॉरेस्टचे कर्मचारी त्या रोडवरतून उचलून त्यांना अभयारण्यात नेतात आणि तिथं खोटे गुन्हे त्यांच्यावर दाखल करतात. आणि शासन प्रशासन आम्ही वारंवार निवेदन देऊनसुद्धा तो सोनाजी पिसाळ हा आमच्या वारंवार सोबत असतो. गेल्या 2 वर्षापासून आम्ही कोरोना काळातसुद्धा निवेदनं दिले आणि मोर्चेहीसुद्धा काढले, पण आम्हाला सरकारने आणि या प्रशासनाने कुठल्याही प्रकारचं प्रत्युत्तर दिलं नाही आणि कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही. त्यामुळे सोनाजी या गोष्टीला काहून आणि या सर्व समाजाचा विचार करून की तो वरती गेला. आणि त्यांनी मला फोन लावून सांगितलं की नंदभाऊ, की आपल्या समाजावर जेवढे अन्याय झाले याच्यात कोणीही आपल्याला सहकार्य करत नाही आणि हे जर अन्याय असेच होत राहतील तर या समाजात जन्म घेऊन मी पाप केलं का, आणि असंच जर होत राहिलं तर मी या समाजात राहत नाही, मी कंटाळून आत्महत्या करतो आहे. पण त्याला मी सांगितलं की आता तू काही टेन्शन घेऊ नको, आम्ही सर्व समाजबांधव तुझ्यासोबत आहे आणि ऑल इंडिया मल्हार नवयुवक सेनासुद्धा तुझ्यासोबत आहे आणि सर्व त्याच्या गावातील आणि जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील सर्व समाजबांधव त्याच्यासोबत आहे. कुठलंही हे करायचं काम नाही आणि प्रशासनाने तात्काळ त्याच्या मागण्या पूर्ण करून त्याला खाली उतरावे आणि त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करावे, ही माझी विनंती. जय मल्हार. राज्याचे नगरविकास, ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च तंत्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तणपुरे हे 20 फेब्रुवारीला वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. हिंगणघाट येथे बैठक आणि त्यानंतर नगर परिषद वर्धा येथील बैठक पार पडल्यानंतर त्यांनी वर्ध्यातील विश्रामगृहामध्ये पत्रकार परिषद घेतली. जिल्हा परिषद नगर त्या ठिकाणच्या काय परिस्थिती आहे त्याच्या आम्ही उद्या सगळ्या स्थानिक लोकांशी आज तो विचार केलेला आहे. अजूनही आमची चर्चा चालू आहे, पण आता आपल्याला जास्त वेळ वेटिंग करणं काही योग्य मला वाटलं नाही, म्हणून ते सोडून घेता आलं. तर ते तिथली काय स्थानिक परिस्थिती आहे, आमची तर भूमिका आहे. खरं महाविकास आघाडी राज्यात आहे तशी सगळीकडे असायला पाहिजे आमची भूमिका आहे. सर, शासनाकडे जिल्हाधिकारी आणि शिवसेनेची त्यांची काय भूमिका आहे त्याच्यावर देखील अवलंबून. सर, जिल्हाधिकारी मॅडमनी तूर, कापूस आणि सोयाबीनच्या नुकसानाची 2020-21च्या नुसार 178 कोटीची मागणी केली होती. मागे 15 दिवसा अगोदर वडेट्टीवार साहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन जिल्हाधिकारी मॅडमच्या समोरच सांगितलं की आम्ही हे पैसे जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यात 178 कोटी टाकणार. ते अजूनपर्यंत जिल्ह्याला मिळाले नाहीत. याचं काय? ठीक आहे ना, माझे वरिष्ठ कॅबिनेट मंत्री त्यांनी सांगितले म्हटल्यावरती त्याला प्रोसिजर असते, त्या प्रोसिजरहून निश्चितपणे एकदा वडेट्टीवार साहेबांनी शब्द दिलेला आहे. तर कदाचित असं तर नाही की शब्द दिला म्हणून काय उपोषण चालू आहे काय, तेही मला काय कळायला मार्ग नाही. परंतु एकदा सांगितलेलं आहे की त्याला जी काय रिसर्च प्रक्रिया पार पडून ते शब्द पाळतील. काय माहिती का, हे विधान करणं खूप सोपं आहे की एखादी कंपनी फायदा, जर मी देखील याचा अभ्यास केला, जरा खोलात जाऊन केला आहे. ज्या काय प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट असतात दरवर्षीच्या, त्याच्यामध्ये काही वेळेस काही सरकारचा अंमल आला ते त्याच्यामध्ये प्रॉफिटमध्ये दिसलं, असे बरेचसे भाग आहेत. नुसतं कंपनी फायद्यात आहे का तोट्यात हे काय फायदा नफा नुकसान कमवण्यासाठी या कंपन्या नाही आहेत. या कंपन्या शेतकऱ्यांना सेवा पुरवण्याकरता आहेत आणि त्याचं जे काय आर्थिक जे पाठबळ त्यांनी त्यांच्या कालावधीमध्ये द्यायला पाहिजे होतं ते दिलेलं नाही. ही फॅक्ट आहे, ही कुठल्याही कागदपत्राद्वारे मी सिद्ध करू शकतो. जर का प्रॉफिटमध्ये तर एवढी थकबाकी आहे, प्रॉफिट
हे बुक किपिंगच्या बऱ्याचशा पद्धती असतात. कुठलं अकाउंट कुठं दाखवायचं त्याच्यावरती देखील असतं. मागं त्या उदय योजनेमध्ये काही कर्ज दिलं, त्याचं अनुदानामध्ये रूपांतर झालं. असे बरेच खूप छोटे छोटे विषय जे की मी त्यांना सिद्ध करून दाखवू शकतो की ते कागदावरती दाखवलेलं प्रॉफिट हे प्रॉफिट नाही. वेगवेगळे विषय त्याच्यामध्ये खूप खोलात माझी जायची, त्यांची समोरासमोर बसून जायची माझी तयारी आहे. त्यामुळे नुसत्या कंपन्या फायद्यात आहेत या स्टेटमेंटला काहीच अर्थ नाही. ह्या कंपन्या फायदा कमवण्याकरता नाही आहेत, ह्या जनतेला योग्य सेवा देण्याकरता आहेत. आणि त्यांच्यावर कॅश फ्लो काय असतं, मी या अकाउंटचा विद्यार्थी नाही पण 3 प्रकारचे बुक्स असतात. एक तर प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट, बॅलन्स शीट आणि कॅश फ्लो स्टेटमेंट. ते कॅश फ्लो पण जरा बघायला पाहिजे ना कसं आहे काय. नुसतंच कागदावरती प्रॉफिट दाखवायचं इकडे चालू जवळपास ते सगळं पकडून 60% 70% सुमारे रक्कम ही थकबाकीची आम्ही माफ केलेली आहे. जर उरलेली रक्कम शेतकऱ्यांनी वर्षभरामध्ये टप्प्याटप्प्यात कशी जर भरली तर तेवढी रक्कम माफ करू असं नवीन कृषी धोरणामध्ये आणलेलं आहे. म्हणजे असं काय सुलतानी अशी काय आम्ही काय आदेश काढले नाही की चला हे सगळं भरा नाही तर कट करू, अजिबात असं केलेलं नाही. भरघोस अशी सवलत सूट मागच्या थकबाकीतली आम्ही शेतकऱ्यांना दिलेली आहे. आणि उरलेली जी रक्कम आहे ती वर्षभरामध्ये टप्प्याटप्प्याने भरण्याचा अशी ही आमची कृषी धोरण 2020 होतं. आणि त्याच्याही पुढे जाऊन मी आपल्याला सांगू इच्छितो की हे जे उरलेले 30% रक्कम शेतकरी भरणार होते त्याच्यातले जे रक्कम शेतकरी भरतील मागच्या थकबाकीतले किंवा चालूमधले त्याच्यातले देखील परत 66% रक्कम आम्ही त्या जिल्ह्यामधल्या शेतीविषयक पायाभूत सुविधा बळकट करण्याकरता वापरणार आहोत. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या गावातल्या शेतकऱ्यांनी जर ह्या मागच्या थकबाकीपोटी किंवा चालू बिलापोटी 100 रुपये जर भरले तर त्यातले 33 रुपये हे त्याच गावात खर्च होणार विजेच्या सोयी सुविधा पुरवण्याकरता. 33 रुपये हे आम्ही जिल्ह्याच्या लेवलला घेणार, असे 66 रुपये हे त्या जिल्ह्यात खर्च करून 34 रुपये आम्ही हेड ऑफिसला मुंबईला घेऊन जाऊ. अशा प्रकारचं ही योजना आम्ही अत्यंत शेतकऱ्याच्या दृष्टीने अत्यंत चांगली अशी ही योजना घेऊन आली आहोत. आणि शेवटी अशी देखील आमच्या कानावर येते की ही वीज वितरण कंपनीची परिस्थिती अशी दुबळी असं दाखवून कदाचित काय खाजगीकरण होतं का काय, केंद्राकडनं असे काही कायदा येतो का अशी चर्चा आमच्या कानावर येत आहे. त्यामुळे ती देखील भीती आहे. आणि म्हणून हे सगळं न होण्याकरता थोडी वसुली ती करणं शेवटी कर्मप्राप्त आहे. आणि बऱ्यापैकी असं म्हणतं असे विषय नाही, हा योजनेचा प्रचार प्रसार खरं तर आमदारांचं हे कर्तव्य आहे की आमदारांनी लोकांपर्यंत जाऊन शेवटी लोकप्रतिनिधी यांनी सर्वच बाजू बघायला पाहिजे. शेवटी ही कंपनी जर टिकली तर आपण सेवा लोकांना देऊ शकू. शेवटी दोन्ही बाजू बघणं हे लोकप्रतिनिधींचं देखील कर्तव्य आहे. ही जी काही योजना शासनाने आणलेली आहे ही आपापल्या भागामध्ये लोकप्रतिनिधींनी योग्य प्रकारे लोकांपर्यंत घेऊन जाणं हे देखील तितकंच त्यांचं कर्तव्य होतं. आणि लोकांना समजून सांगणं, ह्या योजनेचा लोकांना बेनिफिट करून देणं हे देखील लोकप्रतिनिधींचं कर्तव्य आहे. हे जर कदाचित काही ठिकाणी लोकप्रतिनिधी याच्यामध्ये जर कमी पडले असतील तर आज ही दुर्दैवी वेळ कदाचित आली नसती. आरोग्य खातं आपल्याकडे आहे, NCB-कडे आरोग्य NCB बरोबर आहे. दुसरं महत्त्वाचं, पूर्ण महाराष्ट्राचे डोळे उघडून दिले कदम हॉस्पिटल प्रकरणाने. ज्या ऑक्सिटोसिनचे 90 इंजेक्शन वर्धित तिथे सापडले शासकीय, ते पूर्ण राज्यातल्या 12 जिल्ह्यांना सप्लाय झाला. औषध प्रशासन याच्यात पूर्णपणे सुस्त बसून आहे. ते फक्त वर्धा जिल्ह्यातल्या आर्वीच्या रुग्णालयातली फक्त धडाधड त्यांनी घेतली. आणि ही गळती जर आत्ताही अजूनही शासन म्हटलं तर अजूनही शांतपणे बसून आहे. कारण याचं जर खोलात गेलं तर कदाचित मोठं बघाड निघू शकतो. त्याबद्दल काही म्हणायला असं माझ्या विभागाशी संबंधित विषय नसला तरी देखील शासन पक्षाशी संबंधित पण मी म्हणतो माझ्या विभागाशी संबंधित विषयाशी संबंधित मी सविस्तर बोललेलोच आहे. पण निश्चितपणे आता पुन्हा आणखी आशा मिरगे मॅडमनी याच्यात मागणी केलेली आहे. जसं अभ्यासगट समिती स्थापन केली होती 6 सदस्यीय, तशी याच्यातली एक पुन्हा आणखी समिती स्थापन करावं राज्यस्तरीय आणि चौकशी करावी. ठीक आहे ना, काही चुकीचं घडलं असेल तर व्यवस्थित चौकशी करून त्याच्यावरती आपल्याला मार्ग काढता येईल. जर शासन सांगत असेल की शेतकऱ्यांची वीज नका त्यांच्याकडनं वसुली करू नका तर मग हे तत्कालीन शासनाचं कर्तव्य होतं की महावितरण कंपनीला तेवढे पैसे शासनाने खरं द्यायला पाहिजे होते. जी काय गॅप झाला 10,000 कोटीवरून 40,000 कोटी थकबाकी झाली, तेवढी रक्कम शासनाने जर महावितरणला जर त्यावेळेस दिली असती तर कदाचित आज ही वेळ आली नसती. त्यावेळेस केंद्र शासनाची एक उदय म्हणून एक योजना होती जी ती भारतभरामध्ये होती. ज्या ज्या डिस्कॉम म्हणजे वितरण कंपन्या आहेत
त्यांचे वर्किंग कॅपिटलच्या लोन्सचा भार कमी व्हावा म्हणून तत्कालीन केंद्र सरकारने योजना आखली होती. त्यामध्ये राज्य सरकारने कर्ज रोखे उभारून ह्या वीज वितरण कंपन्यांना मदत करायची असं त्या योजनेमध्ये होतं. आज माझ्याकडे स्पेसिफिक आकडे नाही, पण त्यावेळेस काही राज्यांनी, मला वाटतं बहुधा उत्तर प्रदेश असावं किंवा आता माझ्याकडे एक्झॅक्ट त्या राज्यांची नावं नाही, पण अक्षरशः 50,000 कोटी कुठल्या तरी राज्यांनी ही त्यांच्या डिस्कॉमला मदत केली होती. पण कोणी 50,000 कोटी, 30,000 कोटी अशा हजारो कोटींमध्ये त्यावेळेसच्या राज्य सरकारांनी कर्जरोखे बाजारात उभारून त्या वितरण कंपन्यांना मदत केलेली आहे. मी आकडेवारी घेतली की त्यावेळेस आपल्या राज्य सरकारने किती दिले त्या उदय योजनेमध्ये, फक्त 3,000 कोटी ते 3 का 4,000 कोटी हे आपल्या राज्य शासनाने त्यावेळेस महावितरणला मदत केलेली आहे. महावितरणची मागणी खूप जास्त होती, 20,000-22,000 कोटींची. आणि मग जेव्हा अपॉर्च्युनिटी होती, तुमच्याकडे सत्ता होती, तुम्ही मदत करू शकत होता, त्यावेळेस तुम्ही महावितरण कंपनीचं अतोनात नुकसान केलेलं आहे. ठीक आहे, शेतकऱ्यांकडनं वसुली केल्याने याच्याबद्दल आम्हालाही आनंदच आहे, परंतु त्या बदल्यात जी मदत शासनाने करायला पाहिजे होती ती केली नाही. आता त्यावेळेस तर काही करोनासारखे रोगही नव्हते की शासनाच्या तिजोरीत खूप भरलेली तिजोरी असायची असं आम्ही ऐकतो. त्यावेळी आता तरी आमचं शासन आल्यावरती करोनामुळे शासनाच्या तिजोरीवरती देखील मोठं दडपण आहे, आपल्यालाही माहिती आहे. आणि आता मात्र त्यांचं शासन राज्यात नाही आहे, परंतु केंद्रातल्या त्यांच्या शासनाने ऊर्जा मंत्रालय जे केंद्रातलं आहे त्यांनी आता काही प्रुडेन्शियल नॉर्म्स काढलेले आहेत. त्यांनी ज्या काही बँका ह्या वितरण कंपन्यांना कर्ज वाटप करतात अशा कंपन्यांसाठी जे प्रुडेन्शियल नॉर्म्स लागू केले. अँकर 4 पाहूया पुढची बातमी. एटीएम मशीन फोडण्याचे प्रयत्न करणाऱ्या एका भुरट्या चोरास शेगाव शहर पोलिसांनी रंगेहात पकडलाय. शेगावच्या एटीएमचे सीसीटीव्ही हे अकोला येथील बँकेच्या IT विभागामध्ये सुरू असताना त्यांना शेगाव येथील सेंट्रल बँकेचे एटीएम मध्ये सीसी कॅमेरावर कुणीतरी स्प्रे मारून बंद केल्याचं समजल्यावरून अधिकाऱ्यांनी रात्रीच्या वेळेस बँकेच्या मॅनेजरला ही माहिती दिली आणि त्यावरून पोलिसांना कळवल्यानंतर पोलीस पथक एटीएम मध्ये पोहोचलं असता चोराला रंगेहात पकडण्यात आलाय. एटीएम सेंटरमध्ये सुरक्षिततेच्या उपाययोजना कमी असल्याचं पाहून शेगावामध्ये एका भुरट्या चोरानं एटीएम फोडण्याचा प्रयत्न केलाय. हे करीत असताना त्यानं एटीएम मध्ये लावलेल्या कॅमेरावर स्प्रे मारून कॅमेरा बंद केला आणि त्यानंतर मशीन फोडण्याच्या कामाला सुरुवात केली. दरम्यान सदर एटीएमच्या कॅमेराचे थेट प्रक्षेपण सेंट्रल बँकेच्या अकोला येथील IT विभागामध्ये सुरू असल्यानं तेथील अधिकाऱ्यांना हा प्रकार दिसून आला. दरम्यान सदर एटीएमच्या कॅमेराचे थेट प्रक्षेपण सेंट्रल बँकेच्या अकोला येथील IT विभागामध्ये सुरू असल्यानं तेथील अधिकाऱ्यांना हा सर्व प्रकार दिसून आला. त्यांनी लगेच सेंट्रल बँक ऑफ इंडिया शेगाव शाखा व्यवस्थापक रामविलास संघी यांना रात्रीच पोलिसांना कट कॅन्सल 19/2/2022 रोजी सेंट्रल बँकेचे व्यवस्थापक श्री रामविलास संघी यांना रात्री 12:17 त्यांचे IT अधिकारी श्री सुभाष हेडाज यांचा फोन आला व त्यांनी सांगितले की शेगाव येथील आठवडी बाजार मध्ये असलेल्या सेंट्रल बँकचे ATM मध्ये एक इसम ATM मध्ये स्प्रे वगैरे मारून ATM लुटण्याचा प्रयत्न करत आहे. त्यावरून संघी साहेबांनी आम्हाला फोन केला. आम्ही काही वेळातच सदरच्या ठिकाणी जाऊन पोहोचलो पोलीस स्टाफसह आणि पोहोचल्यानंतर तो इसम सेंट्रल बँकमध्ये दरवाजा वगैरे तोडून ATM फोडण्याच्या प्रयत्नात असताना आम्ही त्याला ताब्यात घेतला. त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव शेख मोहम्मद शेख हुसेन वय 23 वर्ष राहणार ईदगाह प्लॉट शेगाव असे सांगितले. वरून त्यांना त्या सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेली असून पुढील तपास माननीय अपर पोलीस अधीक्षक साहेब श्री सवंतकुमार दत्त खामगाव, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अमोल कोळी साहेब तसेच शेगाव शहरचे ठाणेदार श्री अनिल गोपाळ साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहोत. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर पंचायत समिती अंतर्गत कांडेली ग्रामपंचायतचे सरपंच आणि उपसरपंच काल रात्री शिवजयंतीचं औचित्य साधत विवाह बंधनात अडकलेत. गेल्या वर्षभरापासून ते कांडली ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच मिळून एकत्रित काम करतात. विवाह बंधनाच्या निर्णयानं कांडली ग्रामपंचायतवर पती पत्नीची एक हाती सत्ता कांडलीवासियांसह तालुक्याला बघायला मिळणार आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर सरपंच आणि उपसरपंच बनणं, वर्षभर एकत्रित काम करणं, नंतर विवाह बंधनात अडकून परत एक हाती सत्ता ग्रामपंचायतीवर गाजवणारे हे भावी दाम्पत्य अमरावती जिल्ह्यातील पहिले दाम्पत्य ठरलं आहे. कांडली ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सविता आहाके आणि दिलीप धंडारे सदस्य म्हणून निवडून आले आहेत. 2020 ते 21 मध्ये सविता आहाके सरपंचपदी तर दिलीप धंडारे हे उपसरपंचपदी विराजमान झालेत. दरम्यान त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेतलेत. ग्रामपंचायत क्षेत्रातून दारूची दुकाने, गॅस गोडाऊन हद्दपार करणे, वीज वितरण कंपनीवर कर आकारणे यासाठी सरपंच आणि उपसरपंचाची जोडी तालुक्यामध्ये चर्चेत राहिली आहे. शिवजयंती दिनी झालेल्या अनोख्या विवाह सोहळ्याची आज जिल्हाभर चर्चा रंगली आहे. नमस्कार, मी कुमारी सविता दशरथ आहाके, सरपंच कांडली ग्रामपंचायत. माझं आज लग्न होत आहे उपसरपंच यांच्यासोबत. आम्ही शिक्षणासोबत जवळजवळ 10 वर्ष होत आहे, सोबतच होतो आणि आमची सामाजिक कार्य शाळेमध्ये चालूच होते. या वाटचालीत करता करता आम्ही पुढंही 2015ला सदस्यपदावर ग्रहण केलं आणि सदस्यपदाची जबाबदारी असतानासुद्धा आमची सामाजिक कार्य चांगली चालू होते आणि यातूनच नंतर पुढे आम्हाला अजून संधी मिळाली सरपंच आणि उपसरपंचचा. तर आणि गावकऱ्यांचा निर्णय घेऊन आणि पुढील या वाटचालीचा निर्णय घेऊन आम्ही दोघांनी हा निर्णय आज लग्न करण्याचा घेतलेला आहे, कारण आम्ही पुढेही असे कार्य करत आहोत. म्हणून मी हा ध्येय घेतला आणि समोर आम्ही एकत्र झालो. धन्यवाद. नमस्कार, मी गंगा भंडारे, उपसरपंच ग्रामपंचायत कांडली. नुकताच आमचा म्हणजे माझा आणि या ग्रामपंचायत कांडलीच्या सरपंच सविता आहाके यांचा विवाह संपन्न झालेला आहे. आम्ही बऱ्याच काळात शिक्षणासाठी सोबत होतो. नंतर सामाजिक कार्यातसुद्धा सामाजिक चळवळीत आम्ही सोबत काम केलं. त्यानंतर आम्ही ग्रामपंचायत निवडणुकीला 2015मध्ये उभे राहिलो, तेव्हाही निवडून आलो होतो आणि 2021च्या या निवडणुकीत पुन्हा निवडून आलो. यामध्ये आम्हाला आमच्या गावच्या लोकांनी, वरिष्ठांनी, सर्व मान्यवरांनी सरपंच उपसरपंच या पदावर विराजमान केलं. त्यानंतर असं झालं का वाटचाल पुढे जी कार्याची असते ते करता करता आम्ही अगोदरच ठरवलं होतं की लग्न करायचं आहे, पण थोड्या जबाबदाऱ्या पार करूनच करायचं म्हणून आम्ही निवडणूक झाली, सरपंच पद ग्रहण केलं, उपसरपंच पद ग्रहण केलं आणि नंतर 1 वर्षानंतर हा विवाहाचा निर्णय घेतला. गिरड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिल्ली गावामध्ये रस्त्यावर खेळत असलेल्या 3 मुलींवर एका 55 वर्षीय नराधमानं अत्याचार केल्याची धक्कादायक घटना 19 फेब्रुवारी रोजी उघडकीस आली आहे. यासंबंधी आरोपी केशव बावसू वानखेडे, वय वर्ष 55, राहणार माकुणा सावरी, तालुका चिमूर, जिल्हा चंद्रपूर यास गिरड पोलिसांनी अटक केली आहे. गिरड पोलीस ठाण्या हद्दीत अल्पवयीन मुलींसह लैंगिक अत्याचाराबाबतची एक घटना घडली असून सदर घटनेमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात राहणारा 56 वर्षाचा एक इसम हा पिप्याचे काम करण्याकरिता गिरड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावात आला होता. तेथे काम करताना सायंकाळी 7 ते 7:30च्या दरम्यान अंधार पडल्याचा फायदा घेऊन सदर ठिकाणी खेळणाऱ्या 3 लहान अल्पवयीन मुली, या मुलींना तो एका निर्जन बाथरूममध्ये घेऊन गेला व त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला. सदर घटनेमध्ये नमूद आरोपीस तात्काळ अटक करून मुलींना वैद्यकीय तपासणीकरिता वर्धा सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले असून आरोपीस मान्य न्यायालयाने पोलीस कस्टडीमध्ये दिलेले आहे. तसेच सदर प्रकरणाचा तपास मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांच्या आदेशाने हिंगणघाट पॉक्सो विभागाच्या API कुटेमाटे मॅडम यांच्याकडे देण्यात आला असून घटनास्थळी तात्काळ मान्य अपर पोलीस अधीक्षक श्री सोळंके साहेब व मान्य SDPO DYSP कदम साहेब यांनी भेट देऊन गुन्ह्याच्या तपासाकरिता मार्गदर्शन केले आहे.
राज्याचे कृषी मंत्री आणि शिवसेना नेते दादाजी भुसे हे अमरावतीच्या दौऱ्यावर असून शिवसेना पश्चिम विदर्भ मेळावा आज होतोय। राज्य सरकारनं महत्त्वाची कामे केली आहेत, ती कामं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे, तर नवी ऊर्जा शिवसैनिकांमध्ये निर्माण झाली पाहिजे, यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे भुसे यांनी सांगितलंय। तर शिवसेनेला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही, जेव्हा वेळ येते तेव्हा कृतीतनं हिंदुत्व दाखवण्याची गरज असते, त्यामुळे शिवसेनेला कोणी हिंदुत्व शिकवू नये, शिवसैनिकाच्या रक्तामध्ये हिंदुत्व आहे अशी प्रतिक्रिया दादाजी भुसे यांनी अमरावतीमध्ये दिली आहे। शिवसेनेच्या संघटनेच्या पातळीवर वर्षभर काही ना काही उपक्रम बैठका चालू असतात आणि त्याचाच एक भाग म्हणून आज अमरावतीमध्ये शिवसेनेचा मेळावा संपन्न होतो आहे। शिवसेनेचे नेते आदरणीय रावते साहेबांच्या सूचना आदेशावरनं मी पण या मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी आलेलो आहे। महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभागाच्या माध्यमातून अनेक चांगली कामं आपण संपन्न केलेली आहेत आणि शेतकरी बांधवांच्यापर्यंत ती पोचवावी या संदर्भामध्ये पण मी माहिती या मेळाव्यामध्ये त्या ठिकाणी देणार आहे। सर ठाकी आहे पक्ष संघटना बांधणीचं काम प्रत्येक पक्ष करत असतो, शिवसेनाही आपल्या आपल्या पद्धतीने काम करत असते। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना कधीच काम करत नाही। शिवसैनिक वर्षाचे 365 दिवस रात्रंदिवस जनतेच्या सुखदुःखामध्ये सहभागी असतो। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिकवण आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण, आणि म्हणून जनतेच्या सुखदुःखामध्ये सेवेमध्ये शिवसैनिक सतत कार्यरत असतो। मेळावा हा एक शिवसैनिकांमध्ये ऊर्जा निर्माण करणं, आत्तापर्यंत सरकारने काय काय चांगलं कार्य केलं ते जनतेपर्यंत पोहोचवणं, मला वाटतं की हे एक माध्यम असतं आणि त्यासाठी आजचा हा मेळावा संपन्न होतो आहे। भाजप वारंवार आरोप लावते आहे की हिंदुत्व शिवसेना विसरली। हिंदुत्व हे बोलण्याचं दाखवण्याचं काम नसतं आहे। जेव्हा वेळ येते तेव्हा कृतीमधून हिंदुत्व दाखवायचं असतं। शिवसेनेला हिंदुत्व शिकवण्याची आवश्यकता नाही, शिवसैनिकांच्या रक्तामध्ये हिंदुत्व आहे। मला वाटतं की कोणाच्या बोलण्याला आपण किती महत्त्व द्यावं हे जनता जनार्दनाला पण माहिती आहे। सर किरीट सोमय्या आणि शिवसेनेचा जो एकमेकांवर वाद आणि आरोप चालू आहेत यावर काय म्हणाल? किरीट सोमय्या जी महान नेते आहेत, ते काही आजचं नाही आहे त्यांचं, गेल्या 10-20-25 वर्षांपासून त्यांचं असंच चालू असतं। एखादा विषय तडीस नेला असं एकही उदाहरण नाही, कदाचित त्यांना असं हे केल्यामुळे प्रसिद्धी मिळत असेल त्याकरता ते करत असतील। आणि संभाजीराजे भोसले हे 26 तारखेपासून उपोषणाला बसणार आहेत। त्यांच्या उपोषणावर माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी बोचऱ्या शब्दामध्ये टीका केली। सवलतीनं समाजाचा उद्धार होत नाही, विकासासाठी आरक्षण आवश्यक असतं। खासदार भोसले हे सर्व समाजाचे नेते आहेत, त्यांनी आरक्षणासह मागासवर्गीय कर्मचारी, ओबीसी राजकीय आरक्षण आदी प्रश्नांवर आवाज उठवला पाहिजे, असा सल्ला देखील माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी दिला आहे। खासदार संभाजीराजे भोसले 26 तारखेपासून आझाद मैदानावर उपोषण करणार आहे, परंतु हे उपोषण ते सवलतीसाठी करणारे, सवलतीने कल्याण होत नाही समाजांचं, आरक्षणामुळे भलं होतं। म्हणून नवीन पिढीचं भलं करायचं असेल तर आरक्षणाचा लढा लढला पाहिजे। दुसरं, संभाजीराजे हे बहुजनाचे नेते आहेत, त्यामुळे त्याने ओबीसी, भटके, विमुक्त, बाराबुलतेदार, अलुतेदार आणि SBC या समाजाचे अनेक प्रश्न आज प्रलंबित आहेत, त्या प्रश्नासाठी त्यांनी आवाज उठवला पाहिजे। आघाडी सरकारमध्ये अनेक प्रश्न असे आहेत मागासवर्गीयाचे, जसे बढतीमधील आरक्षण आहे, क्रीमी लेअर आहे आणि ओबीसीचं स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरक्षण आहे, त्यासाठी संभाजीराजेंनी लढा दिला पाहिजे। आमचा त्यांना संपूर्ण पाठिंबा राहील। आणि विदर्भ बुलेटिनमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। पुढील बातम्यांसाठी पाहत राहा महाराष्ट्र TV 24। नमस्कार।